मन. मनाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. तर सुरुवातीला मन म्हणजे काय हे आपण पाहूयात. ज्यावेळेस वृत्ती चंचल बनते, एका ठिकाणी मन राहत नाही, अखंड कल्पना निर्माण करते, मनोराज्याच्या कल्पना मांडून मोडते, अशा वृत्तीला मन असे म्हणतात. तर तुमचं मन जर आनंदी असेल तर तुम्हाला सगळं जग आनंदी दिसतं, आणि तुमचं मन चित्त जर दुःखी असेल तर सगळं जग दुःखी वाटते. आणि म्हणून म्हणावेसे वाटते की चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम, अतोभिलाषो यदि ते सुखे स्यात्, चित्ते प्रसादे प्रथमं यतस्व. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताला विचारले की मनुष्याचे मन हे अत्यंत चंचल आहे. चले वाते चलं चित्तम, निश्चले निश्चलम भवेत. मनाच्या चंचलतेमुळे ध्यानयोग टिकेल असे वाटत नाही. तेव्हा भगवंत म्हणाले की चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत् दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कृतम. ज्याचे मन स्वाधीन नाही त्याला हा योग साधणे कठीण आहे. भगवद्गीतेमध्ये मन हे 6वे इंद्रिय मानले गेले आहे, आणि मनुस्मृतीमध्ये मनाला 11व्या इंद्रियाची संज्ञा दिली आहे. तर मन हे इंद्रियाचा राजा असल्याने कोणत्याही वस्तूकडे सुरुवातीला मन जाते व पाठीमागे इंद्रिय जातात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. धन्यवाद.